नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा व्हिडिओ पाहत असतो, ज्यामध्ये आज आपण विशेषण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाच्या व्याख्या, त्याचबरोबर विशेषणाची वैशिष्ट्य आणि विशेषणाचे प्रकार यांची ओळख करून घेणार आहोत। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचे मुख्य प्रकार आणि त्यांचं सविस्तर वर्णन पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विशेषणाची व्याख्या सांगायची झाली तर विशेषणाची अशी व्याख्या सांगता येईल आपल्याला, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात। आता ही व्याख्या स्पष्ट करायची झाली तर तुम्हाला एक उदाहरण देते। आता ग्राउंडमध्ये खेळ सुरू आहे। सर म्हणतात की 5व्या वर्गातील मुलांना घेऊन या। आता 5व्या वर्गातील मुलांना घेऊन या, मग काय झालं, 5व्या वर्गातील मुलं आता सगळेच घेऊन यायचेत का? नाही, आपल्याला एक मुलगा किंवा 2 मुलं घेऊन यायचे। तर मग सर काय म्हणणार की 5व्या वर्गातील जे खेळामध्ये हुशार चतुर आहेत त्यांना घेऊन या। आता 5व्या वर्गातील खेळातील हुशार आणि चतुर मुलं किती येणार? 10 येणार समजा। 10 मग काय होणार? मग सर काय म्हणणार, चतुर आणि खेळातील हुशार त्याचबरोबर शरीरयष्टीने चांगले, म्हणजे शरीर व्यवस्थित असणारे घेऊन या। मग आता किती राहणार? 5 राहणार। मग त्याच्यापैकी उंच धिप्पाड असलेला विद्यार्थी घेऊन या। मग आता किती राहणार? 2 विद्यार्थी उंच आणि धिप्पाड आहेत, तर ते दोन्हीपैकी आपण एक घेत जातो। म्हणजे आपलं कसं झालं, सुरुवात कशी झाली, पूर्ण वर्गातले खेळामधले हुशार विद्यार्थी, त्याच्यानंतर ते खेळामध्ये चांगले असले पाहिजे, उंच धिप्पाड शरीरानं चांगले असले पाहिजे। म्हणजे कशी व्याप्ती, पहिल्यांदा कसं वर्ग म्हणलं की 50 विद्यार्थी, मग गुणविशेषण सांगलं की थोडंसं 10 विद्यार्थी आले, मग त्याच्यात आणखीन पर्टिक्युलर जसं जसं आपण करत गेलो तसं तसं काय झालं, संख्या कमी होत झाली। म्हणजे काय झालं तर नामाची व्याप्ती मर्यादित होत गेली, त्याला आपण विशेषण म्हणतो। मग विशेषणाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या म्हणजे व्याकरणकारांनी सांगितलेल्या आहेत। चिपळूणकर म्हणतात की ज्या प्रतिपादिताचा अन्वय दुसऱ्या प्रतिपादिताशी होतो त्या प्रतिपादितास विशेषण असे म्हणतात। आता यांनी प्रतिपादिताचा अन्वय असं सांगितलेलं आहे। मग ही व्याख्या कशी तुटपुंजी झाली। मग त्याच्यानंतर कृपा कुलकर्णी यांनी दुसरी व्याख्या सांगितली। त्यांनी काय सांगितलं, गुणाचा दर्शक असे जे शब्द किंवा वस्तूच्या विशेषणाचे जे दर्शक शब्द असतात त्यांना व्याकरणात विशेषण असे म्हणतात। पण ही व्याख्या सुद्धा पूर्ण वाटली नाही। मग दामले यांनी एक व्याख्या सांगितली। ते म्हटले की जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण असे म्हणतात। मग ही व्याख्या मात्र आपल्याला परिपूर्ण वाटली म्हणून आपण तीच व्याख्या वापरतो। तरी पण आपल्याला ग.ह. केळकर यांनी सुद्धा एक व्याख्या सांगितली। त्यांनी सांगितले की नामाचा गुण दाखवून, बरोबर, त्याच्या अर्थाची व्याप्ती मर्यादित करणारा सविकारी शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात। ही व्याख्या दामले यांच्यासारखीच होती, फक्त यामध्ये गुण दाखवणे हा एक मुख्य मुद्दा जोडलेला होता। आता विशेषणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची किंवा ओळखायची म्हणजे विशेष्य। विशेष्य म्हणजे काय, तर ज्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला विशेष्य म्हणतात। आणि विशेषण मग कशाला म्हणायचं, तर जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणायचं। जसं की उंच, उंच हे विशेषण, झाड हे झालं विशेष्य। यानंतर विशेषणाची वैशिष्ट्ये पाहूया। आता विशेषणाची वैशिष्ट्ये पाहत असताना
आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे, जी म्हणजे विशेषण हे मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा अंग आहे. ते एक विकारी म्हणजेच काय तर विशेषण ही शब्दाची विकारी जात आहे. यात लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल म्हणजेच विकार होतात आणि विशेषण हे नामाच्या कोणता तरीही गुणधर्म किंवा वैशिष्ट्य दर्शवित असतो. काही विशेषण स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो तर काहींना असतो. ते नामासोबत आल्यावरच त्यांचा अर्थ पूर्ण त्यांना प्राप्त होत असतो. यानंतर प्रमुख कार्य काय आहे विशेषणाचं, तर नामाची जास्तीची माहिती किंवा गुण सांगणे हे मुख्य कार्य आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर विशेषण नेहमी नामासोबत येतं. नामाशिवाय विशेषणाला स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि व्याप्ती मर्यादित करणं हे विशेषणाच्या मुख्य कार्य आपल्याला सांगता येईल. विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करतं. जसं की मुलगा पेक्षा शूर मुलगा म्हटल्यावर अर्थ प्राप्त होऊन नामाची व्याप्ती मर्यादित होते आणि विशेषणाला स्वतःचे लिंग किंवा वचन नसते, त्याला ते नामाच्या संदर्भात प्राप्त होत असते. जसं की सुंदर मुलगा हे काय झालं, पुरुषवाचक नाम. त्याच्यानंतर सुंदर मुलगी हे स्त्रीलिंगी, सुंदर मुलगे हे नपुंसकलिंगी. असंच होतं ज्यावेळेस विशेषण हे नामासोबत येतं आणि त्यावेळेस नामाचे जे लिंग आहे तेच विशेषणाचं लिंग होत असतं. त्यालाच आपण शब्दाचे व्याकरण चालवताना विशेषणाचे लिंगवचन सांगण्याची पद्धती नाही असं सुद्धा सांगू शकतो, कारण ते विशेषाच्या लिंगाप्रमाणे असते.